पाकिस्तानात पाणी पेटलेले, कारण पाकिस्तानात पाण्यावरून जोरदार आंदोलन पेटले। पाण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले। संतप्त नागरिकांनी ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली आहे। दुसरीकडे आता अफगाणिस्ताननेही पाकची पाणीकोंडी करण्याच्या तयारीत दिसतंय। पाहूया। पाण्यावरून पाकिस्तान पेटलं। सिंधमध्ये जाळपोळ आणि तोडफोड। अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानची पाणीकोंडी। युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला देशातील नागरिकांच्या मूलभूत गरजाही भागवता येईनात। भारताकडून पाकिस्तानची कोंडी होत असताना आता स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या रोषामुळे पाकिस्तानी सरकारच्या तोंडाला फेस आलाय। भारतानं पाकिस्तान सोबतचा सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केला। आता हा पाणी प्रश्न आणखी पेटलाय। पाकिस्तान सरकारनं सिंधू नदीवर 6 कालवे बांधण्याचा निर्णय घेतला। हे कालवे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये बांधले जात असल्यानं सिंधू प्रांतातील नागरिक संतापलेले आहेत। पाकिस्तान सरकार पुन्हा भेदभाव करत असल्याचा आरोप या नागरिकांनी केलाय आणि हा संताप नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोड करत व्यक्त केलाय। अनेक भागांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाल्याचंही समोर आलंय। सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लांजर यांना सिंधच्या नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं। सिंधमधील नौशहरो फिरोज जिल्ह्यातील त्यांचं घर आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकलं। घरातील वस्तूंचीही तोडफोड करण्यात आली। घराबाहेरील वाहनही संतप्त आंदोलनकर्त्यांनी जाळली। दुष्काळी परिस्थिती पाकिस्तानात वारंवार उद्भवते आणि त्याच्यातनं आता या सिंधू नदी करार भारताने स्थगित केल्यामुळे त्याचा देखील परिणाम झाला असेल। पण साधारणतः असं दिसतं की हा जो पाण्याच्यावरचा संघर्ष आहे तो मुख्यतः पंजाब विरुद्ध सिंध प्रांत असा आहे आणि पंजाबमधनं धरणातनं पाणी सोडलं तर सिंध प्रांताला पाणी मिळतं आणि हे पाणी न आल्यामुळे पाणी प्रश्न पेटला असेल आणि त्याच्यातनं लोकांनी हिंसाचार करायला सुरुवात केली असेल। पाणी प्रश्नावरून पाकिस्तान आधीच कोंडीत सापडलेला असताना आता अफगाणिस्ताननेही पाकच्या तोंडाचं पाणी पळवण्याची योजना आखली आहे। अफगाणिस्तानमधून ज्या कुनार नदीद्वारे पाकिस्तानला पाणी पुरवठा केला जातो त्याच कुनार नदीवर तालिबान सरकारनं धरण बांधण्याचा निर्णय घेतलाय। कुनार नदीची लांबी 480 किलोमीटर आहे। अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमधून या नदीचा उगम होतो। कुनार नदी पाकिस्तानमधील जलालाबाद जवळ काबुला नदीला मिळते। पाकिस्तानचा हा एक महत्त्वाचा जलस्रोत आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणताही जलकरार नाही, त्यामुळे अफगाणिस्तान कधीही धरण बांधू शकतो अशी पाकला आधीपासूनच भीती आहे। सिंधू पाणी करार रद्द झाल्यानं पाकिस्तानचा घसा आधीच कोरडा पडत चाललाय। यावर तोडगा काढताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत। त्यात सिंध प्रांतातील नागरिकांच्या आंदोलनामुळे पाकिस्तान चिंतेत आहे। हे सगळं कमी की काय, त्यात आता अफगाणिस्तान देखील पाकचं पाणी अडवणार आहे। त्यामुळे पाकिस्तानवर दुष्काळात 13वा महिना अशी वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।